स्क्रॅप मटेरियलच्या कमी व जास्त वजनाच्या बनावट पावत्या बनवून फसवणूक करणाऱ्या आरोपींना केली अटक। MIDC चुंचाडे पोलिसांची दमदार कामगिरी। दिनांक 18 जुलै 2024 रोजी इसम नामे अभिषेक शर्मा याने इलेक्ट्रो फॅब कंपनीतील कामगारांच्या मदतीने सातपूर अंबड लिंक रोड येथे इंडस्ट्रियल वे ब्रिज, महाराष्ट्र वे ब्रिज तसेच एक्सलो पॉइंट सातपूर अंबड लिंक रोड येथे जानकी वे ब्रिज या 3 वजन काट्यावर काम करणाऱ्या इसमांसोबत कट रचून फिर्यादी यांच्या मालकीच्या इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन प्लॅट नंबर G48 व प्लॉट नंबर B81 तसेच ऊर्जयंत इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर B81 या 3 कंपन्यांमधून निघणारे लोखंडी स्क्रॅप मटेरियलच्या एकाच गाडीच्या वेगवेगळ्या वजनाच्या 2 वजन पावत्या तयार करून कमी वजनाची पावती ही फिर्यादी यांना दिली जायची व मूळ वजनाची पावती ही स्क्रॅप विक्रेता हा स्वतःकडे ठेवत असायचा। अशा प्रकारे फिर्यादी यांना कमी वजनाची बनावट पावती देऊन स्क्रॅपचे कमी पैसे देऊन त्यांची फसवणूक केली म्हणून फिर्यादी नामे प्रशांत अरुण संग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे अभिषेक शर्मा यास तात्काळ अटक करून फिर्यादी यांचे इलेक्ट्रो फॅब कंपनीतील 2 साथीदार नामे जितेंद्र मिश्रा व गोपाल राणे तसेच सातपूर अंबड लिंक रोडवरील जानकी वे ब्रिज या वजन काट्यावर काम करणारा इसम नामे राम लखन सिंग, महाराष्ट्र वे ब्रिज या वजन काट्यावरील इसम नामे ज्ञानेंद्र सिंग बाघेल तसेच इंडस्ट्रियल वे ब्रिज या वजन काट्यावरील इसम नामे रवींद्र वर्मा यांना अटक करण्यात आली असून 3ही वजन काट्याची पावती बनवण्याचे डिव्हाइस मशीन जप्त करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत। सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक सो, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप रामदास पवार, अतुल पाटील, संदीप शेवाडे, पोलीस हवालदार अविनाश चव्हाण, पोलीस अंमलदार दिनेश नेहे, विजय सोनवणे, अर्जुन कांदळकर, जनार्दन ढाकणे, महेश सावंत यांनी पार पाडली। दिनांक 18/7/24 रोजी अंबड येथील कंपनी आहे इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संगई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं वजन काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती। आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। या तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की ज्या वे ब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होतं त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संगई यांची फसवणूक होत होती म्हणून ते 3ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आले आहे। तसेच इलेक्ट्रो फॅब कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे 2 कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाल राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आली आहे। हा तपास MIDC चुंचाळे येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत। अजून प्रकरण तपासावर आहे। अद्यापपर्यंत 6 जणांना यामध्ये अटक झाली आहे। त्यांची PCR घेण्यात आलेला आहे आणि अजूनही या प्रकरणी जे काही वेब्रिज होते त्यातील जे मशीन्स होते ते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहे। सर आतापर्यंत कितीची फसवणूक झाल्याचं समोर आलेल्या तपासामध्ये आणि किती वजन काट्यावर आपण चौकशी केली आहे, किती लोक इन्व्हॉल्व आहेत यामध्ये? आतापर्यंत आपण 3 वजन काट्यांची यामध्ये सगळी तपासणी केली आहे आणि त्या वजन काट्याचे जे मशीन्स आहेत ते आपण सील केले आहेत। ते आता एक्सपर्टच्या सहाय्याने त्यातील डेटा आपण काढणार आहोत। तो डेटा काढल्यानंतर निश्चित होईल की नक्की या फसवणुकीचं जे प्रमाण आहे ते किती आहे। ज्यांना चौकशी झाली ताब्यात घेतले त्यांनी काही सांगितलं की दिवसातून किती किलोचं चोरीचं हे करत होते तिथे? नाही, त्या पद्धतीनं नाहीये। जे व्हेकल्स येतात त्यांचं ते वजन होत होतं। आता किती व्हेकल्स यायचे आणि किती व्हेकल्स त्यांनी तसे त्या वे ब्रिजवर त्याची वजनाची तपासणी केली आहे त्यावरून यातील फसवणूक किती झाली आहे याचा क्वांटम नंतर निश्चित होईल। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।